पुण्यात भाजपच्या कार्यक्रमात अमित शहांनी शरद पवार आणि ठाकरेंवर हल्लाबोल केला। देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याची टीका यावेळी अमित शहांनी केली आहे। त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आता आल्यात। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। विधानसभेच्या तोंडावर झालेल्या पुण्यातल्या भाजप अधिवेशन कार्यक्रमात अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। देशातल्या भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरगणा हे शरद पवारच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावर शरद पवार आमचं दैवत आहेत असं म्हणणाऱ्या अजित पवार गटानं मात्र बोलण्यास नकार दिलाय। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कह कर जाता। भ्रष्टाचारांचे सरदार जे आहेत ते शरद पवार यांना असं टीका केलेली। मी काय होतं, तुम्ही पत्रकार मित्र, मला काहीच माहिती नाही। मी अजून सकाळपासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी नक्की ते काय बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर, मी ते स्वतः पाहिल्यानंतर मी त्याच्यावर रिॲक्शन दिली। जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, ज्याचे नेते अमित शहाजी आहेत, त्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्याच्यामुळे नक्की भ्रष्टाचारी कोण किंवा काय हे अमित शहाजींनीच देशाला सांगावं। आणि ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केलेत त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत। अजित पवार यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, हे आम्ही डंके की चोट पर सांगतो असं म्हणणारे हे जिगरी दोस्त मोदी आणि शहा दोघे जण आहेत। आपल्या सोबत सत्तेमध्ये भागीदार करून घेणारे सुद्धा हे तेच शहा आणि मोदी आहेत। त्यामुळे अशा लोकांकडून लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? याआधी 10 वर्ष सत्तेत राहिलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा, याशिवाय मराठा आरक्षणावरून देखील अमित शहांनी पवारांवर निशाणा साधलाय। मैं आज शरद पवार को पूछने आया हूं, पवार साहब 10 साल तक आप महाराष्ट्र में आपकी सरकार थी, केंद्र में भी आपकी सरकार थी। 10 साल तक आपने महाराष्ट्र को क्या दिया? जरा हिसाब लेकर आइए। 10 साल में क्या दिया? झूठे वादों के अलावे आपने कुछ नहीं दिया। हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है। शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा। उद्धव ठाकरे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाल्याचं म्हणत अमित शहांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावरून ठाकरेंवर टीकास्त्र सोडलाय। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे। अमित शहांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबरोबर विशाळगडावरच्या घटनेमध्ये हिंदूंना दहशतवादी म्हटलं गेल्याचा आरोप केला। त्यावरून तुमच्याच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मग त्या ठिकाणी जाऊन कुणाचं सांत्वन केलं, सरकारनं गुन्हे कुणावर दाखल केले असा प्रश्न विरोधकांनी विचारला। पण त्याच वेळी या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणण्यात येत आहे। काल परवा विशाळगडाची घटना झाल्यानंतर शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात येत आहे।
हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं. वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता, तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं, गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे. आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. एक उपमुख्यमंत्री गजापूरला जातात आणि तिथं जाऊन सांगतात की आरोपीला तात्काळ अटक केलं पाहिजे. दुसरीकडं विशालगडचं अतिक्रमण हे काढायची एक पद्धत आहे. त्या पद्धतीत अतिक्रमण धारकाला नोटीस देणं, लोकसभेत जो तुमचा पराभव झाला, मराठा ओबीसी वाद तुम्ही लावला, त्याच्यात तुम्हाला यश आलं नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल कशी लागल यासाठी प्रयत्न करताय. ते स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी एवढं विचार करायला पाहिजे. गुन्हे कोणावर दाखल होतात? सज्जन लोकांवर तर गुन्हे दाखल होत नाही, किंवा सज्जन लोकांवर गुन्हे दाखल झाल्यावर न्यायपालिका मग त्यांना सज्जन की दुर्जन हे सांगतं. त्यामुळे गुन्हे दाखल तुम्ही हिंदूंवर करता आणि हिंदू दहशतवादी म्हटल्या म्हणून तुमच्या अंगाला म्हणजे राग येतो, तुम्हाला मिरच्या लागतात. त्यापेक्षा आपल्या पोलीस दलातल्या लोकांना सांगा विशाळगडात काय झालं त्याचा फर्स्ट हँड रिपोर्ट घ्या. हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की, डर मिटाने की बात की. शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं. और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य. आप हिंदू हो ही नहीं. हिंदू धर्म में साफ लिखा है सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए. अहिंसा हमारा प्रतीक है. अभय मुद्रा. आज संसदेमध्ये राहुल गांधी म्हणतात हिंदू म्हणजे हिंसा. हे खपवून घेणार आहोत? खपवून घ्यायचं? आमचा संकुचित विचार नाही आहे, पण आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू निर्बल झाला, जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला, त्यावेळी हा देश गुलामगिरीत गेला. स्वतः देवेंद्र फडणवीस हेच आता फेक नरेटिव्ह पसरवण्याचं एक फार मोठं केंद्र तयार झालंय. राहुलजी काय म्हणाले हे फक्त फडणवीसांनीच काय उभ्या भारताने ऐकलेले आहे. ते असं म्हणाले होते की हिंदू हिंसक नाहीये, मी भाजपला हिंसक म्हणतोय, आणि भाजप किंवा RSS म्हणजे सगळे हिंदू येत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण नंतर वाजपेयी आणि मोदींच्या सरकारनं कायम ठेवलं. याशिवाय गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं अशा विविध गोष्टींवर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका विविक्षित काळाकरता दिलं होतं. ते आरक्षण संपलं, अटलजींचं सरकार होतं. अटलजींनी त्यावेळी आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला. आज जे आरक्षण चाललेलं आहे, अटलजींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मोदीजींनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली. म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळतं आहे. राजकीय आरक्षणाची मर्यादा 10 वर्षाची होती. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या आरक्षणासाठी कुठलीही कालमर्यादा नव्हती. ते अभ्यास करून कधीच बोलणार नाहीत का? राजकीय आरक्षणाचीही 10 वर्षाची जरी मर्यादा गृहीत धरली तरी घटना अंमलात आली 1950ला. मग 1960 पर्यंत आरक्षण संपलं होतं. 60ला सरकार होतं भाजपाचं, 70ला होतं, 80ला होतं, 90ला होतं, 2000ला होतं. काय खोटं बोलताय? किती बिनधास्त आणि किती रेटून खोटं बोलताय फडणवीस साहेब तुम्ही. 1982 साली त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवीन. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत, आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते 1982 साली. 82चा काळ किंवा आत्ताचा काळ, या सगळ्या काळातली परिस्थिती काय होती? त्या काळात खरंच मराठा आरक्षणाची मागणी झाली होती का? ज्या काळामध्ये मंडलचं आंदोलन चालू होतं, त्या मंडलच्या आंदोलनाच्या वेळेला हा समस्त मराठा समूह या सगळ्या प्रश्नाच्या या जाणीवा तेवढ्या जागृत होत्या का? याही सगळ्या प्रश्नांचा विचार करावा ना.
उचलली जीभ लावली टाळाला ज्या पद्धतीने फडणवीस आत्ता टोलवाटोलवी करू पाहत आहेत, मुळात मी माझं वारंवार म्हणणं आहे की फडणवीसांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. 1982 सालापासनं 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती. 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते. का मराठा आरक्षण दिलं नाही? नारायण राणेंनी काय केलं होतं? नारायण राणेंनी त्याच्या अगोदरच मराठ्यांना रिझर्वेशन दिलं होतं. काँग्रेसची सरकार असताना काय केलं होतं पृथ्वीराज चव्हाणच्या वेळेला? त्यामुळे थोडं वाचा. पण देवेंद्र फडणवीस खरोखरच शिकलेले आहेत, मी त्यांना सुशिक्षित समजतो. पण मग सत्तेत येण्यासाठी आपण कितीही खोटं बोलायचं, काहीही बोलायचं, आणि माहीत असताना खोटं बोलणारी लोक, याला एक शब्द आहे हिंदीमध्ये शातीर, त्याला फक्त लोकांच्या इमोशनसोबत खेळायचं असतं असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये. माझा सवाल मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का? मराठ्यांनाही वेडं करायचं, ओबीसींनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं. केंद्रातली सत्ता ही भाजपची, पर्यायाने देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे या संबंधाने योग्य किंवा अयोग्य, हो किंवा नाही, समर्थनाने किंवा विरोधात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सत्ताधारी, केंद्रातल्या सत्ताधारी अर्थात भाजपचा आहे. मराठा ओबीसी असं ध्रुवीकरण करून गावगाड्याची विण उसवायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची, यासाठी एवढं राजकारण चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.